तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 6 मोठ्या बातम्या पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चला सुरुवात करूया. सर्वात आधी पाहूया ऑटो सेक्टरमधील मोठी बातमी म्हणजे समवर्धना मदर्सन इंटरनॅशनलच्या बोर्डने चीनमधील एका कंपनीतील मेजॉरिटी स्टेक ॲक्विजिशनला मंजुरी दिली आहे. या व्यवहारामुळे कंपनीची चीनमधील उपस्थिती आणखी मजबूत होणार आहे. विशेष म्हणजे ईव्ही आणि ऑटो कंपोनंट क्षेत्रातील वाढत्या संधीचा फायदा घेण्यासाठी कंपनी ही रणनीती राबवत आहे. मदरसन आधीच अनेक जागतिक वाहन उत्पादकांसोबत काम करत आहे. आता बँकिंग सेक्टरमधील मोठी बातमीकडे पाहूया. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBIने फायनान्शियल 27 मध्ये 60,000 कोटी रुपये उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही रक्कम विविध डेप्ट इन्स्ट्रुमेंटद्वारे उभारली जाणार आहे. या निधीचा वापर बँकेचे कॅपिटल बेस मजबूत करण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच भविष्यातील क्रेडिट ग्रोथला पाठबळ देण्यासाठी ही निधी वापरण्याचा निर्णय ठरू शकतो. आता रेल्वे सेक्टर आणि टेलिकॉम सेक्टरमध्ये मोठी बातमी म्हणजे HFCLला RVNLकडून तब्बल 2,666 कोटी रुपयाचा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या घोषणेनंतर HFCLच्या शेअर्समध्ये 4% पेक्षा जास्त तेजी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे शेअर 52 आठवड्याच्या उंचाकाजवळ पोहोचला आहे. रेल्वे कम्युनिकेशन आणि नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात ही मोठी ऑर्डर मानली जात आहे. आता ईव्ही सेक्टरमधील मोठी बातमी म्हणजे JBM ऑटोच्या उपकंपनीला 750 कोटी रुपयाची मोठी गुंतवणूक मिळाली आहे. हा निधी भारत सुमारे 2,000 इलेक्ट्रिक बसेस तैनात करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. भारतामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टची इलेक्ट्रिफिकेशन वेगाने वाढत आहे. याचा फायदा JBM ऑटोसारख्या कंपन्यांना मिळू शकतो. विशेष म्हणजे कंपनी आधी इलेक्ट्रिक बस सेगमेंटमध्ये मजबूत स्थान राखून आहे. आता कंझ्युमर आणि ई-कॉमर्स सेक्टरमधील बातमी म्हणजे नायका फायनान्शियल 30 पर्यंत $5 बिलियन जास्त गिगावॅट गिगा GMV गाठण्याचे लक्ष्य जाहीर केले आहे. कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये 2 ते 3 पट वाढ अपेक्षित आहे. तसे EBITDA मध्येही 4 ते 5 पट वाढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. भारतामध्ये ब्युटी आणि लाईफस्टाईल प्रोडक्टची मागणी सातत्याने वाढत आहे. म्हणून आज नायकाच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. आता पाहूया आजच्या सर्वात चर्चेतील बातमी म्हणजेच NSEचा IPO. NSEच्या भोवती IPOच्या प्रक्रिया वेगाने वाढत आहे. या IPOमुळे 30,000 कोटी रुपयाचे व्हॅल्यू अनब्लॉक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल स्वरूपात असणार आहे. यामुळे विद्यमान भागधारकांना मोठा फायदा होऊ शकतो. विशेष SBI सारख्या संस्थांच्या गुंतवणुकीचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढू शकते. तज्ज्ञांच्या मते हा भारतीय बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO पैकी ठरू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर मार्केटच्या अशा डेली अपडेट मार्केटसाठी चॅनलला जोडलेले राहा. धन्यवाद.